शंखं चक्रं जलौकां दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम्. सुरू करूया. आपण ग्रहणी अध्याय पाहत असताना रथापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद अशी जी काही धातूंची उत्पत्ती आहे ती पाहत होतो. आणि ते पाहत असताना काही चरक संहिता सूत्रस्थानातील 28व्या अध्यायातील पहिले 4 श्लोक, 4 ते 5 श्लोक आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये धातूंची उत्पत्ती कशी होते हे पाहत असताना असं आपल्याला दिसलं की हे धातू सगळे स्रोतसांमध्ये उत्पन्न होतात. तर त्या स्रोतस म्हणजे नक्की काय आणि स्रोतसांमध्ये कशा प्रकारे धातूंची उत्पत्ती होते हे पाहण्यासाठी आपण हा श्लोक पाहत होतो. तेषां तु मलप्रसादाख्यानां धातूनां स्रोतांसी अयनमुखानी. आता यातली स्रोतस म्हणजे नेमकं काय, तर हे आपण विमानस्थानाच्या 5व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. स्रोतसां विमानम व्याख्यास्यामः. स्रोतो विमान किंवा स्रोतसां विमानम व्याख्यास्यामः असा शब्द इथे आलेला आहे. आपण जर चरक संहितेतले सगळे जर अध्याय पाहत गेलो तर त्यांची नावं ही वेगवेगळ्या प्रकारे दिली गेलेली आहेत. म्हणजे सुरुवातीचे काही अध्याय जर आपण पाहिले तर दीर्घंजीवितीयम, उपकल्पनीयम किंवा वातकलाकलीयम अशी नावं दिलेली आहेत. आणि जर चिकित्सा स्थानातले किंवा कल्पस्थानातले हे अध्याय पाहिले तर त्यांना ज्वर चिकित्सा किंवा शोष चिकित्सा, राजयक्ष्मा चिकित्सा, प्रमेह चिकित्सा, प्रमेह निदानम अशी डायरेक्ट नावं दिली गेलेली आहेत. कारण त्या ठिकाणी तो विषय हा डायरेक्टली वर्णन केलेला आहे किंवा त्याच विषयाचे श्लोक त्या अध्यायांमध्ये दिले गेलेले आहेत. परंतु दीर्घंजीवितीयम, वातकलाकलीयम, उपकल्पनीयम याच्यामध्ये काय आहे तर तो त्या विषयाचं अधिकरण सांगणारा अध्याय आहे. म्हणजे त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक असतील पण त्या श्लोकांचा सगळा अधिकार हा त्या अध्यायाचा विषय असेल. म्हणजेच वातकलाकली अध्यायामध्ये पित्ताविषयीचं पण वर्णन आहे, कफाविषयीचं पण वर्णन आहे. पण त्याला नाव हे वातकलाकलीय असं दिलेलं आहे कारण मुख्य विषय हा कला आणि अकला किंवा दुष्ट आणि अदुष्टवाद यांचं वर्णन करणारा तो अध्याय आहे. आणि म्हणून तो अधिकार आहे, त्या अध्यायाचा तो अधिकार आहे. दीर्घंजीवितीय याच्यामध्ये आयुष्य हे दीर्घ कसं होईल याच्यासाठीचे वेगवेगळे श्लोक दिले गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आयुर्वेद अवतरणापासून अगदी शेवटी काही वनस्पतींचेही वर्णन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. काही स्नेहनीय वनस्पती, स्वेदनीय वनस्पती किंवा इतर काही वनस्पतींचं वर्णनही आपल्याला दिसून येतं की ज्यांच्यामध्ये दीर्घ जीवन प्राप्तीसाठी आपण त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो किंवा ते त्याच्या अधिकारामध्ये येतात. असं जेव्हा करायचं असेल किंवा अनेक श्लोकांचं कंपायलेशन करून ते एखाद्या अधिकारासाठी दाखवायचं असेल तेव्हा इय प्रत्यय किंवा छ प्रत्यय लावला जातो त्या विषयाला. म्हणजे विषय आहे दीर्घम जीवित हा विषय आहे आणि त्याला इय प्रत्यय किंवा छ प्रत्यय त्याला म्हटलं जातं. तो त्या नामाला लावला जातो आणि त्याचं दीर्घंजीवितीय किंवा वातकलाकलीय, उपकल्पनीय असं नाव दिलं जातं. स्रोतसं विमानम किंवा ज्वर चिकित्सा किंवा ग्रहणी चिकित्सा, महारोगाध्याय किंवा महाचतुष्पाद असे जे अध्याय आहेत ते फक्त तो विषयच सांगणारे आहेत. त्याच्यामध्ये कुठलेच इतर श्लोक नाहीये. त्यामुळे
फक्त स्रोतसांचं वर्णन ज्या ज्या अध्यायामध्ये केलेलं आहे त्याला स्रोतो विमानम असं नाव किंवा स्रोतसाम विमानम असं नाव दिलं गेलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी स्रोतसांचं वर्णन करणारा अध्याय किंवा स्रोतसांची माहिती देणारा, स्रोतसांचं विशेष ज्ञान किंवा विशेष मान सांगणारा अध्याय म्हणून स्रोतो विमानम किंवा स्रोतसाम विमानम असं या अध्यायाचं वर्णन केलं गेलेलं आहे. पूर्वस्मिन् अध्याये परीक्षाम अभिदाय तत्परीक्षणीयम शरीरम दुष्ट अदुष्ट स्रोतो विभागेन वक्तुम स्रोतसाम विमानम उच्यते. आता पूर्वी जे 4 अध्याय, पूर्वस्मिन अध्याय म्हणजे पूर्वीच्या ज्या 4 अध्यायांमध्ये काही परीक्षांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या परीक्षांचं, विमानस्थान एक तर पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा, मग त्याच्यामध्ये आहाराची परीक्षा आली किंवा रोगाची परीक्षा आली, रोगीची परीक्षा आली, या सर्वांचं वर्णन विमानस्थान 1 या अध्यायामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये कुक्षीचं वर्णन आलेलं आहे आणि त्याची परीक्षा किती प्रमाणात जेवण करावं, तुमची कुक्षी किती प्रमाणात असेल आणि त्याप्रमाणे किती मात्रेमध्ये जेवण असावं, या सर्वांचं वर्णन केलेलं आहे. जनपद वंशीयांमध्ये जनपदाचं वर्णन करून पुढे त्याचा विध्वंस होण्याची जी काही कारणं आहेत त्यांचं विमान किंवा त्यांचं विशेष ज्ञान त्या ठिकाणी करून दिलं जात आहे. आणि आता हा 5वा अध्याय जो आहे तो स्रोतसांविषयी वर्णन करणारा अध्याय केलेला आपल्याला इथे दिसतो. आता विमान म्हणजे काय तर तेही आपण पाहून घेऊया. निदाने ज्ञान हेत्वादी पंचकस्य चिकित्सा उपयोगितया दोष भेषजादी विशेष ज्ञानम अपेक्षितम भवती. म्हणजे निदानामध्ये जे ज्ञात, निदाने ज्ञात हेत्वादी म्हणजे निदानामध्ये आता आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे तर हेत्वादी पंच, हेतू, रूप, लिंग, हेतू, लक्षण, हेतू, पूर्वरूप, लक्षण, उपशय आणि संप्राप्ती, हे जे निदान पंचक आहे त्या निदान पंचकाचं वर्णन आम्ही निदान स्थानामध्ये ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि त्याचा आता चिकित्सेमध्ये तुम्हाला वापर करायचा आहे. त्यामुळे चिकित्सा उपयोगितया दोष भेषजादी विशेष ज्ञानम अपेक्षितम भवती. दोष भेषज यांचं विशेष ज्ञान होणं हे अपेक्षित असतं. आणि अतो वक्षमाण हे सांगण्यासाठी, अतो वक्षमाण म्हणूनच हे सांगण्यासाठी दोष भेषजादी विशेष ज्ञापकम विमानस्थानम ब्रूते. दोष भेषजांचं विशेष ज्ञान सांगणारं हे विमानस्थान आता आम्ही इथे सांगत आहोत, असं विमानस्थानाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोष, औषध, रोग, रोगी किंवा स्रोतस किंवा आयुष्याचं वर्णन, पुढे 8व्या अध्यायामध्ये विविध वादांचं वर्णन, अशा प्रकारे अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांचं विशेष ज्ञान या ठिकाणी आपल्याला विमानस्थानामध्ये केलेलं दिसतं. तर त्यातला हा स्रोतो विमान किंवा स्रोतसाम विमानम हा अध्याय आता आपण पाहूया. त्यातले पहिले 7 श्लोक आपल्याला बघायचे, कारण पुढचे जे श्लोक आहेत ते सर्व हे व्याधींवर म्हणजे व्याधींसाठी उपयोगी आहेत किंवा त्याच्यातून आपल्याला स्रोतसांची दृष्टी कळणार आहे. तर आपल्याला आत्ता स्रोतसांची दृष्टी गरजेची नाही, आता आपल्याला धातूंचं परिणामन कसं होतं एवढंच पाहायचं आहे. त्यामुळे पहिले 7 श्लोक आपण यामध्ये पाहूया. पुढचा श्लोक आहे यावंतः पुरुषे मूर्तिमंतो भावविशेषाः तावंता एव अस्मिन् स्रोतसाम प्रकार विशेषाः. म्हणजे यावंतः याचा अर्थ होतो जोपर्यंत, यावत, यावंतः पुरुषे पुरुषामध्ये, मूर्तिमंत असे मूर्तिमत शब्द आहे, आन मान प्रत्यय पुन्हा लागलेला आहे, मत प्रत्यय लावून मंत असं रूप झालेलं आहे. महान, महंत, महंत याप्रमाणे रूप झालेलं आहे. त्याचप्रमाणे यावतचं पण यावत, यावंत असं रूप झालेलं आहे. यावंतः पुरुषे मूर्तिमंतः भावविशेषाः
त्यामुळे सगळं बहुवचनीय आहे. मूर्तिमंतः, भावविशेषः सर्व बहुवचनीय आहे. भावानां विशेषः भावविशेषः. त्यामुळे भावविशेष म्हणजे काय, तर भू भव या धातूपासून म्हणजे असणे किंवा ज्यांचं अस्तित्व आहे ते म्हणजे सर्व दोष धातू आणि मल हे ज्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं किंवा ज्यांचं अस्तित्व आपल्याला प्रत्यक्ष दिसतं असे जे काही विशेष आहेत त्यांना भावविशेष असं म्हटलं जातं. त्यांना भाव म्हटलं जातं. आणि ते जे कोणते भाव आपल्या शरीरामध्ये आहेत किंवा घटक म्हणजे शरीराचे विविध घटक हे जे आहेत त्यांचं विशेष असे ते भावविशेष. असे जे काही भावविशेष आहेत त्या भावविशेषांचं हे भावविशेष जोपर्यंत शरीरामध्ये आहेत तावन्तः एव अस्मिन् स्रोतसां प्रकार विशेषाः. त्यामुळे जोपर्यंत शरीरामध्ये पुरुष म्हणजे इथे शरीर असाच अर्थ घ्यायचा. जोपर्यंत शरीरामध्ये मूर्तिमंत असे भावविशेष आहेत तोपर्यंत या शरीरामध्ये एव अस्मिन म्हणजे अस्मिन शरीरे किंवा अस्मिन पुरुषे एव अस्मिन अस्मिन हा इदम सर्वनामाचं रूप आहे आणि सप्तमीचं रूप आहे. म्हणजे ह्या शरीरामध्ये किंवा या पुरुषामध्ये. त्यामुळे ह्या पुरुषामध्ये तेवढेच स्रोतसांचे प्रकार विशेष आहेत. जेवढे भावविशेष तेवढेच प्रकार विशेष आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण एक एक शब्द लगेचच खाली बघूया कारण त्यांची टीका फार महत्वाची आहे. मूर्तिमंत. मूर्तिमंत इति असर्वगत द्रव्य परिमाणवंत. असर्वगत द्रव्य परिमाणम ही मूर्ती ही. असर्वगत या शब्दाचा अर्थ असा आहे न सर्वगतः असर्वगतः. म्हणजे सर्वगत या शब्दाचा अर्थ आहे सगळीकडे असणार. मग जे सगळीकडे नाही ते म्हणजे असर्वगत. जे सगळीकडे नाही सगळीकडे पसरलेलं नाही ते म्हणजे असर्वगत. सगळीकडे पसरलेलं मग काय काय असू शकतं तर जी द्रव्य विभू आहेत ती सर्व सगळीकडे पसरलेली आहेत ज्याला ऑमनी प्रेझेंट असं म्हटलं जातं. मग ती कोणकोणती आहे तर आत्मा, त्याच्यानंतर दिशा आणि काल हे तीन जे घटक आहेत जी कारणद्रव्य म्हणून सांगितली जातात ती पहिल्या अध्यायामध्ये कारण द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे. मी फक्त वाचून दाखवते ते. आदिन्यात्मा मन काल दिशाश्च द्रव्य संग्रह. ही सगळी जी द्रव्य आहेत ती नित्य द्रव्य आहेत किंवा त्यांनाच कारण द्रव्य असं म्हटलेलं आहे. त्यांच्यापासून पुढे सेंद्रिय आणि निरेंद्रिय अशी वेगवेगळे घटक हे सृष्टीमध्ये उत्पन्न होत असतात. कारण द्रव्य याचा अर्थ असा आहे की सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला ही सर्व द्रव्य ही उपलब्ध होती. त्याच्यामध्ये काय काय आहे तर खादिनी म्हणजे पंचमहाभूत, आत्मा, मन, काल, दिशा अशी ही सगळी 9 द्रव्य आहेत. खादिनी म्हणजे 5 जी पंचमहाभूत आहेत. ख आदिनी, ख म्हणजे आकाश, आकाश इत्यादी 5 महाभूत, आत्मा, मन, काल आणि दिशा ही सगळी द्रव्य आहेत. आणि त्याच्यानंतर सेंद्रियम चैतनम द्रव्यम निरेंद्रियम अचेतनम म्हणजे त्याच्यापासून पुढे सेंद्रिय आणि निरेंद्रिय अशी 2 प्रकारची द्रव्य तयार होतात. या सगळ्या 9 द्रव्यांपासून बनतात. आता यातले आत्मा काल आणि दिशा हे विभू द्रव्य आहेत ज्यांना विभू असं म्हटलं जातं. म्हणजे ती ऑमनी प्रेझेंट आहेत, ती सदैव प्रेझेंट असतात, सगळीकडे असतात म्हणून त्यांना ऑमनी प्रेझेंट किंवा विभू द्रव्य. आणि जी सर्वगत आहेत त्यांना सर्वगत हे विशेषण लावता येतं अशी ती द्रव्य आहेत. मग मूर्तिमंत म्हणजे काय तर जी सर्वगत नाहीयेत ती म्हणजे मूर्तिमंत.
त्यामुळे असर्वगत द्रव्य म्हणजे जे जे सगळीकडे न जाणारे आणि परिमाणवंत, म्हणजे ज्याला परिमाण आहे काहीतरी, जे तोलता येतं, मोजता येतं, असं जे आहे ते म्हणजे मूर्ती. असर्वगत द्रव्य परिमाणम ही मूर्ती ही असर्वगत द्रव्य आणि जे परमाणू स्वरूप आहेत किंवा परिमाण ज्याला आहे असं ते म्हणजे त्याला म्हणतात मूर्ती. असे हे सगळे भावविशेष आहेत. म्हणजे भावविशेषांचंच विशेषण काय आहे, मूर्तिमंत. त्यामुळे भावविशेष कसे आहेत तर ते मूर्तिमान आहेत, त्यांना काहीतरी मूर्ती आहे. भावविशेष हा इति उत्पत्तिमंत हा विशेष. हा भावविशेष म्हणजे काय, जे उत्पन्न होतात, म्हणजे जे नव्याने निर्माण होतात ते म्हणजे भावविशेष, जे तयार केले जातात किंवा उत्पन्न होतात. आता हे सगळे जे काही भावविशेष शरीरामध्ये असतात, जे दोष, धातू आणि मल, हे गर्भकालामध्ये गर्भाच्या सुरुवातीला उत्पन्न होतात, नव्याने उत्पन्न केले जातात, म्हणून त्याला भावविशेष हा शब्द दिला जातो. हे सगळे मूर्ती स्वरूप आहेत आणि यांचं परिमाण किती आहे तर ते परमाणू रूप आहेत किंवा परमाणू स्वरूप आहेत. त्याचं वर्णन चरक शारीरस्थान अध्याय 7 मध्ये केलेलं आहे, ते पण आपण पाहून घेऊया. शरीर संख्या शारीरम 13वा श्लोक आहे, 17वा श्लोक आहे. त्याच्या आधीचा एक श्लोकाचा एक छोटासा भाग पाहून घेऊ की नाही, ठीक आहे. हाच 17वा श्लोक आहे. शरीर अवयवाः तु परमाणु भेदेन अपरिसंख्येयाः भवन्ति. शरीर अवयव कसे आहेत, परमाणु भेदेन, त्यांचं ते अणुस्वरूप आहेत किंवा परमाणु स्वरूप आहेत. परमाणु भेदेन अपरिसंख्येय आहेत, खूप सारे आहेत, त्यांची संख्या अपरिसंख्येय. परिसंख्येय म्हणजे मोजता येण्यासारखे, अपरिसंख्येय न परिसंख्येय इति अपरिसंख्येय, मोजता न येण्यासारखे. शरीर अवयवाः तु, शरीराचे अवयव हे परमाणु भेदानी मोजता न येण्यासारखे आहेत. म्हणजे स्थूल भेदानी मोजता येईल की, म्हणजे बोट 5 आहेत, हात 2 आहेत, 2 पाय आहेत, एक उदर आहे, एक पृष्ठ आहे, एक जठर आहे, एक काय आंत्र आहे, एक स्थूलांत्र आहे, एक सूक्ष्मांत्र आहे किंवा स्थूल आणि सूक्ष्मांत्र. त्यानंतर एक फुफ्फुस आहे, 7 कला आहे. अशा प्रकारे आपण स्थूल भेदानं त्यांचं वर्णन करू शकतो, परंतु सूक्ष्म भेदानं किंवा परमाणु भेदानं आपण यांचं वर्णन करू शकत नाही किंवा त्यांची संख्या आपण तेवढी मोजू शकत नाही. कारण का, तर अतिबहुत्वात, कारण ते खूप सारे आहेत. अति सूक्ष्मत्वात, ते इतके सूक्ष्म आहेत की आपण आपल्याला ते मोजणंच शक्य नाही. आणि कसे आहेत तर अतिइंद्रियत्वात, ते इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे असणारे ते अतिइंद्रिय, त्यामुळे ते अतिइंद्रिय आहेत, म्हणून त्यांना आपल्याला मोजता येत नाही. तेषां संयोग विभागे परमाणूनां कारणम वायु कर्म स्वभावश्च. याची आता आपल्याला गरज नाहीये, पण हे सगळे जे भावविशेष आहेत त्यांचं जे संयोग विभाग आहे तो वायूद्वारे होतो, हे इथे वर्णन पुढे केलेलं आहे. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की सर्व शरीरातील सर्व अवयव, म्हणजे सर्व धातू, सर्व दोष, सर्व मल हे परमाणु स्वरूप आहेत. परमाणु, त्यांचं जे सूक्ष्म रूप आहे ते परमाणु रूपी आहेत. आणि असे हे परमाणु रूपी सर्व दोष, धातू, मल हे स्रोतसांमधून फिरत असतात, हे आपल्याला वर्णन पुढे मीमांसामध्ये दिसतं. त्यामुळे असे हे परमाणु रूप मूर्ती ज्यांची आहे, असे हे भावविशेष, जितके भावविशेष असे आहेत तेवढी स्रोतस आहे.
सर्वे ही भावाः पुरुषे न अंतरेण स्रोतांसी अभिनिर्वर्तन्ते. शरीरातले सर्व जे भाव आहेत ते पुरुषे म्हणजे सगळीकडे शरीर हाच अर्थ लावून घ्यायचा आहे. हे सर्व भाव विशेष हे न अंतरेण स्रोतांसी न अंतरेण अभिनिर्वर्तन्ते, म्हणजे स्रोतसांशिवाय कुठेही दुसरीकडे त्यांची अभिनिर्वर्तन्ते म्हणजे संतान परंपरा नाही. संतान न्यायेन अभिनिर्वर्तन्त म्हणजे त्यांची जी काही संतान परंपरा जी होते ती केवळ आणि केवळ स्रोतसांमध्येच होते, इतरत्र कुठेही होत नाही. त्यामुळे सर्वे ही भावाः पुरुषे न अंतरेण स्रोतांसी अभिनिर्वर्तन्ते. सर्व भावविशेष स्रोतसांमध्येच संतान न्यायाने तयार होत असतात, त्यांची उत्पत्ती होत असते. पुढे काय दिलंय, क्षयं वापि अभिगच्छन्ति, म्हणजे त्यांचं परिणमन, त्यांची उत्पत्ती, त्यांचा क्षय आणि त्यांच्यामध्ये विकृती ही सुद्धा स्रोतसांमध्येच होत असते. आणि म्हणून तो वा हा शब्द दिलेला आहे. वा ही पुन्हा समुच्चय तंत्रयुक्ती आहे. त्याच्यामध्ये आपण जिथे जे शब्द इथे घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा अजून इतर काय असू शकेल तर याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे क्षय होतो, उत्पत्ती होते, त्यानंतर त्यांच्यामध्ये बदल होतात, त्यांच्यामध्ये परिणमन होतं, त्यांच्यामध्ये रसातून रक्त, रक्तातून मांस हे होतं, त्यांच्यामध्ये आहार रसातून रस आणि किट्ट यांची निर्मिती होते. हे सगळं जे काही होतं, ज्या काही सगळ्या प्रोसेसेस होतात त्या सगळ्या प्रोसेसेस या स्रोतसांमध्येच होतात हे सांगण्यासाठी हा श्लोक दिलेला आहे. सर्वे ही भावाः पुरुषे न अंतरेण स्रोतांसी अभिनिर्वर्तन्ते क्षयं वा अपि अभिगच्छन्ति. पुढे काय दिलंय, स्रोतांसी खलु परिणाम आपद्यमानानां धातूनां अभिवाहिनी भवन्ति अयन अर्थेन. स्रोतस हे खलु हा शब्द हा अनेक वेळेला एकतर श्लोकपूर्तीसाठी पण वापरला जातो, काही वेळेला त्याचा खलु म्हणजे खरोखरच असाही अर्थ होतो, किंवा काही वेळेला केवळ पूर्ण अर्थ असं वापरलं जातं. काही वेळेला विशेष काही वर्णन करायचंय, म्हणजे आता इथे खरोखर स्रोतसांचं जे काही परिणमन आहे किंवा स्रोतसांमध्ये या धातूंचं परिणमन होतंय हे विशेषतः सांगायचं आहे, म्हणूनही खलु हा शब्द वापरला जातो. किंवा हेतू, खलु शब्दो हेतूसाठी म्हणजे हेतू सांगण्यासाठी हा शब्द त्यांनी इथे विशेष करून वापरलेला आपल्याला दिसतो. परिणाम आपद्यमानानां, परिणाम आपद्यमानानां या शब्दामध्ये काय काय शब्द आहेत, परिणामम आपद्यमानानां असा आधी संधी आहे. त्यामुळे परिणामन म्हणजे परिणामम म्हणजे परिणमन, जे काही परिणमन होत आहे ते, आणि आ अधिक पद धातू आहे. आ अधिक पद अधिक मान प्रत्यय इथे पुन्हा लागलेला आहे. वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे, म्हणजे परिणित होत असलेले. आ अधिक पद याचा अर्थ होतो होत असणारे, म्हणजे ज्यांचं परिणमन होतंय, सतत सतत परिणमन ज्यांचं होतंय असे धातू. स्रोतांसी खलु परिणाम आपद्यमानानां धातूनां अभिवाहिनी भवन्ति. त्यांचं अभिवहन करणारी वाहिनी म्हणजे स्रोतस. स्रोतस या शब्दाचा अर्थ इथे किंवा डेफिनेशन आपण इथे म्हणू शकतो की त्यांनी इथे दिलेली आहे. स्रोतस म्हणजे काय तर परिणाम आपद्यमानानां धातूनां अभिवाहिनी इति स्रोतांसी. आणि कशा अर्थाने तर अयन अर्थेनं म्हणजे मार्ग या अर्थाने तुम्ही त्याची एक वेगळी व्याख्या या ठिकाणी घेऊ शकता की हे या धातूंचे मार्ग आहेत. अयन या शब्दाचा अर्थ मार्ग, म्हणजे धातूंचं वहन करणारी वाहिनी या स्वरूपात ते त्यांचे मार्ग आहेत.
परिणाम आपद्यमानानामिति पूर्व पूर्व रसादी रूपता परित्यागेन उत्तर उत्तर रक्तादी रूपताम आपद्यमानानाम. परिणाम आपद्यमानानाम या शब्दाचा अर्थ आहे पूर्वीचं म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, असं जे घडत जातंय त्याच्यामध्ये पूर्वीचे जे काही धातू आहेत त्यांचं रूपांतर होऊन रूपताम परित्यागेनं त्यांचं रूप परित्याग करून उत्तरोत्तर रक्तादी रूपताम उत्तरोत्तर रक्तादी धातूंची निर्मिती ही ज्याच्यामध्ये होते ते म्हणजे स्रोतस. अयन अर्थेन इति वचनात न स्थिराणाम धातूनाम अभिवाहिनी भवन्ति स्रोतांसी किंतु देशांतर प्रपापणेन अभिवाहिनी भवन्ति. याचा अर्थ होतो की अयन अर्थेनं याचा अर्थ असा आहे की स्थिर धातूंची अभिवाहिनी होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये स्थिर धातू वाहू शकत नाही. म्हणजे त्याचे दोन अर्थ काढता येतात. एक तर धातू हे स्थिर नसतात, धातू हे सतत वहन करणारे असतात किंवा धातूंचे परमाणू जे आहेत ते सतत वाहन त्यांचं होत असतं. दुसरा अर्थ असा होतो की धातू हे दोन प्रकारचे आहेत, एक स्थिर धातू आहेत आणि एक धातूंचे जे काही घटक म्हणजे जे धातूंमध्ये आता ज्यांचं परिणमन होणार आहे ते धातूंचे घटक रसाद्वारे जे वाहतात ते घटक म्हणजेच हे स्रोतसातून वाहणारे बाह्यमान धातू, ज्याला बाह्यमान धातू असा पण शब्द बहुधा चरकाचार्यांनीच हे चक्रपाणी दत्तांनीच दिलाय पुढे आणि सुश्रुताचार्यांनी पण दिलेला आहे. बाह्यमान धातू जे वाहणारे आहेत ते धातू, जे वाहतायत आता ते धातू. त्यामुळे अयन अर्थेन इति वचनात न स्थिराणाम धातूनाम अभिवाहिनी भवन्ति स्रोतांसी किंतु देशांतर प्रपापणेन प्रआपणेन अभिवाहिनी भवन्ति. म्हणजे देशांतर अन्यत देशम देशांतरम म्हणजे दुसरा देश, दुसऱ्या प्रदेशामध्ये ज्यांचं आपण केलं जातं, प्रकर्षाने आपण केलं जातं. आपणन म्हणजे याचा अर्थ ओढून घेतले जातात किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये ज्यांचं वहन केलं जातं असे ते धातू. त्यामुळे देशांतर प्रापणेन अभिवाहिनी भवन्ति. देशांतर गमन करता येणाऱ्या धातूंची वहन करणारी वाहिनी असं म्हणजे स्रोतस. अशा प्रकारे स्रोतसांची व्याख्या या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. एवं मन्यते रक्तस्य वृद्धिः शोणित रूपतया परिणमता रसेन मीलितेन कर्तव्या. स च स्थानांतरस्थस्य रसस्य रुधिरेण समं मेलको न गमन मार्गम स्रोतो संज्ञकम अंतरा भवती. आता या ठिकाणी काय दिलंय की असं मानलं जातं, एवं मन्यते रक्तस्य वृद्धी ही रक्ताची वृद्धी शोणित रूपतया परिणमता रसेन मिलितेन कर्तव्या. म्हणजे रसाच्या मध्येच रक्तधातूची निर्मिती होते आणि रक्तधातू मध्ये त्याचं परिणमन होतं. सच स्थानांतरस्थस्य रसस्य म्हणजे रस हा वेगळ्या ठिकाणी आहे आणि रक्ताची उत्पत्ती ही वेगळ्या ठिकाणी सांगितलेली आहे. रसधातू हा हृदय स्थित आहे आणि रक्तधातू हा यकृत आणि प्लीहा यांच्यामध्ये स्थित आहे किंवा तिथे त्याची उत्पत्ती आणि परिणमन असं सांगितलेलं जातं. त्यामुळे स्थानांतरस्थस्य म्हणून स्थानांतरस्थस्य हा शब्द वापरलेला गेलेला आहे. सच स्थानांतरस्थस्य रसस्य रुधिरेण समम मेलको. सच, आता सच म्हणताना इथे रसधातू जो वहन करणारा रसधातू आहे हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. इथे खाली पण त्यांनी
नाही, या ठिकाणी. इथे स्थानांतर करणारा रसधातू किंवा घेऊन जाणारा रसधातू म्हणजे शोणिताच्या समान असलेले जे भाव आहेत, जे रसधातूतून परिणमन होत आहेत किंवा रसधातूच्या द्वारे ज्यांचं वहन होत आहे, असं असा जो रसधातू आहे त्याच्या बरोबरच रक्तधातूचे रक्तधातू मिलित आहे. रसेन मिलितेन कर्तव्या म्हणजे रसासहच धातूचं मिलन आहे किंवा रक्तधातू आणि रसधातू हे एकत्रच वाहत आहे. सच स्थानांतरस्तस्य रसस्य रुधिरेण सममेलको न गमन मार्गम स्रोत संज्ञकम अंतरा भवती म्हणजे रसधातू एका ठिकाणी, रक्तधातूची निर्मिती दुसऱ्या ठिकाणी, हे करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर स्रोतसाचीच आवश्यकता आहे किंवा एखाद्या गमन मार्गाची आवश्यकता आहे. आणि हे गमन मार्ग हे स्रोतसांपेक्षा वेगळे काही नाहीयेत असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. स्रोतो संज्ञकम अंतरा भवती म्हणजे हे गमन मार्ग म्हणजेच स्रोतस, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अयम तावत अभिसंधी ही, त्यामुळे या सगळ्याचं रूपांतर म्हणून त्यांनी काय सांगितलंय, काय स्रोतो कारणिको ही धातूनाम प्रायो रक्तादीनाम उत्तर धातू पोषक भाग परिणामो भवती तच्चापि उत्तर धातू पोषणम न अंतरेण स्रोतो भवती यच्च रक्ते न्यायः स सर्वत्र एव भावे न च अन्य स्रोतसा अन्य धातु पुष्टिः भवति सर्व पोषाणां भिन्न देशत्वात् न हि अभिन्नेन स्रोतसा भिन्न देश वृक्षयोः सेचनम अस्ति. म्हणजे या ठिकाणी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की भिन्न भिन्न प्रदेशात वृक्ष लावलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी डाळिंबाची वृक्ष लावलेत, एखाद्या ठिकाणी पेरूची वृक्ष लावलेत, एखाद्या ठिकाणी अजून कशाची वेगळ्याची वृक्ष लावले, केळीची झाडं लावलेली आहेत. आता ज्या वेळेला आपण डाळिंबाच्या झाडांना पाणी घालत आहोत तर त्यावेळेला ते सर्व पाणी जे आहे ते डाळिंबाच्या झाडांनाच जाणार आहे. ते तिथून उठून केळीच्या झाडांना जाणार नाहीये किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये ते जाऊ शकणार नाहीये. त्याप्रमाणेच धातूंचे जे काही पोषक घटक आहेत ते एका पाठोपाठ एक निर्माण होत असताना त्या त्या धातूंचं पोषण त्या त्या स्रोतसांनीच होणार आहे, हे त्यांना या ठिकाणी वर्णन करायचं आहे. स्रोतो कारणिको ही धातूनाम प्रायो रक्तादीनाम उत्तर धातू पोषक भाग परिणामो भवती म्हणजे रक्तधातूमध्ये त्याच्या उत्तर धातूचा पोषक भाग काही अंशांनी निर्माण होणार आहे. तच्चापि उत्तर धातू पोषणम न अंतरेण स्रोतो भवती म्हणजे त्या उत्तर धातूचं पोषण होत असतानाच हळूहळू तो धातू त्याच्या त्याच्या स्रोतसांमध्ये वाहत जाणार आहे. त्यामुळे हे जे धातूंचं पोषण जे आहे ते त्या त्या धातूंमध्ये होतं हे सांगण्यासाठी त्यांनी या सर्वांचं वर्णन या ठिकाणी केलेलं. म्हणजे परिणमन जे होत आहे, परिणाम आपद्यमानानाम धातूनाम याचं वर्णन या ठिकाणी करत आहेत की एका धातूतून दुसऱ्या धातूचं पोषण होत असतानाच त्या धातूचं वाहक स्रोतस त्या ठिकाणून सुरू होणार आहे आणि त्या धातूचं पोषण त्या ठिकाणी होणार आहे. जसा हा न्याय आहे त्याचप्रमाणे इतरही सर्वत्र शरीर भावे सर्व शारीर भावांमध्ये तोच न्याय आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. न च अन्य स्रोतसा अन्य धातू पुष्टी म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी स्रोतसामुळे दुसऱ्या धातूची पुष्टी शक्य नाहीये, धातू पुष्टी ही संभवती. सर्व पोषाणाम भिन्न प्रदेशत्वात सर्व पोषक घटक जे आहेत म्हणजे रस रक्त मांस मेद हे भिन्न भिन्न प्रदेशांमध्ये आहेत, भिन्न प्रदेशत्वात. न ही अभिन्नेन स्रोतसाम भिन्न देश वृक्षयोः सेचनम अस्ति. ते मी आता वर्णन केलं की एका पाटाचं पाणी हे दुसऱ्या पाटामध्ये नाही जाऊ शकणार.
ते त्याच पाटामध्ये असणाऱ्या वृक्षांना सिंचन करणार आहे. दुसऱ्या वृक्षांना सिंचन करण्यासाठी त्याच्या शेजारच्या पाटांमधूनच पाणी वाहणं हे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या वेळेला मांस धातूचं पोषण करायचं आहे तर मांस धातूच्या जवळचे जे काही स्रोतस आहेत त्याच्यामधून मांस धातूचं पोषण होत राहणार आहे, ज्याला आपण मांसवह स्रोतस असं म्हणू शकतो. मॅडम, हे स्रोतस मग सर्वव्यापी सर्व शरीरव्यापी आहेत ना? मग असं कसं त्यांनी दिलंय? हा, सर्व शरीरव्यापी जवळजवळ सगळी स्रोतस पुढे आपण पाहिलं ना तर असं दिसतं की सर्व सर्व वाहक स्रोतस किंवा प्रत्येक अवयवामध्ये रसवह स्रोतस, रक्तवह स्रोतस, मांसवह स्रोतस हे असणारच आहे. पण ज्या वेळेला रसाचं पोषण करणारे ते रसवह स्रोतसातून होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. असं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं की रसाचं स्रोतस करायचं असेल तर त्याला रसवह स्रोतसच पाहिजे. म्हणजे काय ऍक्च्युली खरं तर त्याचं स्पष्टीकरण आपण असं घेतलं पाहिजे की सर्व स्रोतसांमधून धातूंचे घटक वाहत आहेत. आता वाहत असताना ज्या अवयवाला रसधातूची जरुरी आहे त्या ठिकाणी रसवह स्रोतसाच्या द्वारे त्याचं पोषण होणार आहे. म्हणजे रसवह स्रोतस त्या जे काही आहार रसातून जे काही रसधातूचे घटक आहेत ते ओढून घेणारे, त्याचं परिणमन करणारे आणि ते अवयवांना पुरवणार आहे. असं म्हणजे मी तरी ते अशा पद्धतीने घेते की एखाद्या अवयवाला जर मांस धातू हवा आहे किंवा मांसाचं बल्य धारण किंवा पुरण पोषण असं जे बल देणारं कार्य करायचं आहे आणि त्याला मांस स्वरूपी पोषणाची आवश्यकता आहे, त्यावेळेला आहार रसातून वाहणारे जे काही मांस सादृश्य असे जे काही घटक आहेत त्यांचं परिणमन जास्तीत जास्त प्रमाणात तो अवयव काढून घेणारे कशाद्वारे? मांसवह स्रोतसाच्या द्वारे. कारण त्याच्यासाठीचा जो काही अग्नी आहे तो मांसवह स्रोतसामध्ये आहे. त्यामुळे त्या मांसाग्नीच्या द्वारे त्याचं परिणमन होऊन त्या अवयवाला ते घटक त्या गुणांचे घटक त्या गुणस्वरूपी घटक हे पुरवले जाणार आहे. म्हणजे आता मेदधातू आहे, मेदधातू कसा आहे? स्निग्ध आहे, श्लक्ष्ण आहे, पिच्छिल आहे, क्वचित अभिसंधी पण आहे. तर अशा वेळेला जे काही आहार रसातून जे काही परिणामी झालेला जो रसधातू वाहतोय आहार रसा बरोबर, त्या रसधातूमध्ये जे काही गुण आहेत, पिच्छिल किंवा स्निग्ध किंवा अभिसंधी असे गुण हे मेदवह स्रोतसाद्वारे ओढून घेतले जातात. त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं, परिणमन होतं आणि ते त्या अवयवाला पुरवले जातात. मग उदराच्या ठिकाणी मेदाग्नी जास्त कार्य करतो आणि म्हणून तिथे मेदाचा संचय हा जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे ज्या अवयवाच्या ठिकाणी मांसल भाग आहे त्या ठिकाणी मांस अग्नी हा जास्त कार्य करतो आणि त्या ठिकाणी मांसाचं पोषण हे जास्त प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. असं मी माझ्या जे काही कल्पना म्हणा किंवा माझ्या जे बुद्धीला पटतं त्याप्रमाणे मी हे धरते आणि त्याप्रमाणे मी म्हणजे विचार करण्याचा प्रयत्न करते. आलंय लक्षात? हो मॅडम. म्हणजे स्रोतस ही सगळ्याच घटकांची स्रोतस ही सर्वत्रच पसरलेली आहेत हे आपण आधी पक्क लक्षात ठेवायचंय. ते आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये येणारच आहे. ठीक आहे, पुढे आता हे झालं जे रसरक्तादी धातूंविषयी झालं. पुढे त्यांनी थोडंसं वर्णन मनाचं केलेलं आहे, ते अगदी थोडक्यात पाहूया कारण मनाचा विचार केला तर मी त्याच्यातच रमून जाईल. त्यामुळे मी फक्त याचा अर्थ सांगते. मनस्तु यद्यपि नित्यत्वेन न पोष्य. मन हे नित्य द्रव्य आहे, कारण द्रव्य आहे. आपण मगाशीच पाहिलं खाद्यन्यात्मा मन काल दिशश्च द्रव्य संग्रह. तर त्याप्रमाणे मन हे नित्य कारण द्रव्य आहे आणि त्यामुळे त्याचं
पोषण शक्य होत नाही, त्याचं पोषण करावंच लागत नाही, त्याचं पोषण केलं जात नाही. मनस्सु यद्यपि नित्यत्वेन न पोष्यम तथापि तस्य इंद्रिय प्रदेश गमनार्थम स्रोतो अस्ति एव. परंतु त्याचं इंद्रिय प्रदेशामध्ये गमन होण्यासाठी त्याला स्रोतसांची आवश्यकता आहे. म्हणजे मन हे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी त्याला स्रोतसाची आवश्यकता आहे. एवढंच मनाच्या स्रोतसाविषयीचं वर्णन आहे. तच्च मनप्रभृतीनाम, त्याचप्रमाणे तच्च मनप्रभृतीनाम अतींद्रियाणाम, मनासारखेच जे अतींद्रिय विषय आहेत, जे म्हणजे कुठले तर बुद्धी, अहंकार किंवा आत्मा, हे सगळे जे काही विषय आहेत, ते सगळे जे विषय आहेत अतींद्रियाणाम कृत्स्नमेव शरीरम स्रोतोरूपम भवती, त्या सगळ्यांसाठी कृत्स्न या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. संपूर्ण शरीर हेच स्रोतस्वरूप असतं. संपूर्ण शरीर हेच स्रोतस असतं आणि त्यामुळे त्यांचं वहन हे सगळ्या प्रकारच्या स्रोतसांमधून संपूर्ण शरीरभर केलं जातं. त्यामुळे मन आणि इंद्रिय ही सर्व शरीरात सर्वत्र वहन होणारी असतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. दोषाणाम तू सर्व शरीरचरत्वेन, दोषाणाम तू सर्व शरीरचरत्वेन यथा स्थूल स्रोतो अनभिधाने अपि सर्व स्रोतांसी एव गमनार्थम वक्षन्ते. दोषांचं पण थोड्याफार प्रमाणात तसंच आहे की दोष कसे आहेत, सर्व शरीरचरत्वेन, सर्व शरीरामध्ये त्यांचं वहन आहे. म्हणजे आता मग आपण म्हणू की रस, रक्त ही पण सर्व शरीरात सगळीकडेच लागतात, तर हो लागतात, पण तरीही काही धातूंची स्रोतस ही एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लागतात, एखाद्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात लागतात. पण दोषांचं तसं नाहीये, किंवा इंद्रियांचं तसं नाहीये, किंवा मनाचं तसं नाहीये. इंद्रिय, मन किंवा दोष हे सर्व शरीरभर त्यांचा संचार हा व्हावाच लागतो. कारण तेच सर्व शरीर उत्पन्न करणारे घटक आहेत, ते उत्पत्तीचे घटक आहेत, ते कारण स्वरूप आहेत, आणि म्हणून त्यांचं अस्तित्व हे सर्वत्र गरजेचं आहे. त्यामुळे दोषाणाम तू सर्व शरीरचरत्वेन यथा स्थूल स्रोतो अनभिधाने अपि, त्यांचं स्रोतस सांगितलेलं नाहीये, अभिधान, त्या स्रोतसांचं अभिधान केलेलं नाहीये. अभिधान म्हणजे सांगणे, अभिधाने म्हणजे वर्णन न केल्यामुळे, वर्णन न केलेलं असताना सुद्धा सर्व स्रोतांसी एव गमनार्थम वक्षन्ते, सर्व स्रोतस हेच त्यांचं गमनाचं किंवा वाहनाचे मार्ग सांगितले जातात. वक्षन्ते म्हणजे सांगितले जातात. सूक्ष्म जिज्ञासयान्तु वातादीनामपि प्रधानभूता धमन्याः सन्ति एव. सूक्ष्म जिज्ञासा म्हणजे ज्यांना सूक्ष्म जिज्ञासा करायची, ज्यांना खरोखरच अजून काही डीप समजून घ्यायचंय. सूक्ष्म जिज्ञासा म्हणजे डीप नॉलेज. जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, आणि सूक्ष्म जिज्ञासा, सूक्ष्म जिज्ञासा. ज्यांना सूक्ष्म जिज्ञासा करायची आहे, ज्यांना खूप खोलवर विचार करायचा आहे, त्यांच्यासाठी वातादीनामपि प्रधानभूता धमन्या सन्ति एव. वात इत्यादींची पण प्रधानभूत धमन्या आहेत की सांगितलेल्या आहेत, किंवा मानू शकता तुम्ही, असंही वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला समजतंय. यद उत्तम सुश्रुते, सुश्रुतामध्ये वर्णन केलेलं आहे. तासाम वातवाहिन्यो दश, त्या ठिकाणी वाताच्या 10 वाहिन्या, पित्ताच्या 10 वाहिन्या, कफाच्या 10 वाहिन्या, असं वर्णन सुश्रुत शारीरस्थान 7व्या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. न च चरके सुश्रुते इव धमनी स्रोतस्थिरा स्रोतसाम भेदो विविक्षिताः. सुश्रुतासारखं चरकाचार्यांनी वर्णन केलेलं नाहीये. चरकाचार्यांनी एकाच ठिकाणी सिरा, धमनी आणि स्रोतस यांची व्याख्या लिहून ठेवलेली आहे, ती पण आपण पाहूयात. हे लक्षात आलंय सगळ्यांना? तर आपण सिरा, धमनी आणि स्रोतसांची व्याख्या पटकन पाहून घेऊया.
तर सूत्रस्थान 29वा अध्याय. हम्म. 31वा. तिसावा अध्याय. बारा नंबरचा श्लोक आहे. काय वर्णन केलं करतात पुनर्वस्वात्रेय. ध्मानात धमन्याः, श्रवणात श्रोतांसी, सरणात सीराः. ज्यांचं ध्मान होतं, ध्मानन होतं, त्याला म्हणतात धमनी. ज्यांच्यामध्ये श्रवण होतं त्याला म्हणतात श्रोतस, आणि ज्यांच्यामध्ये सरण होतं त्याला म्हणतात सीरा. काय शब्द आहे? ध्मानात. ध्मानात इति पूरणा, बाह्येन रसादीन इति अर्थ. हा म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण केलं जातं, रस इत्यादींचं पूर्ण केलं जातं. कुठे पूर्ण होतं? हृदय प्रदेशी. हृदय प्रदेशामध्ये दशधमनी आहे, ज्या ठिकाणी पूर्ण केलं जातं. वाहिन्यांमध्ये रसधातूचं किंवा आहार रसाचं पूरण केलं जातं, ते म्हणजे धामन होणं किंवा दमन होणं. तो पण श्लोक आपण पाहून घेऊयात नंतर. आधी हे पटकन समजून घेऊ. ध्मानात पूरणात बाह्येन रसादी इति अर्थ. हा रसादीन इति अर्थ. हा रस इत्यादींचं पूर्ण ज्या ठिकाणी केलं जातं ते म्हणजे धमनी. श्रवणात सीरा, रसादेहे एव पोष्यस्य श्रवण. ज्यांचं जे जे पोषक घटक आहेत, पोष्य म्हणजे जे ज्यांना पोषण मिळणं आवश्यक आहे किंवा जे पोसले जातात, ते जे रस इत्यादी धातू आहेत, ते रस इत्यादी त्या रस इत्यादी धातूंसाठी लागणारे जे काही घटक आहेत, यांचं श्रवण जिथे होतं ते म्हणजे स्रोतस. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अवयवांच्या जास्तीत जास्त जवळ असणारी ती सगळी स्रोतस आहेत, असं आपल्याला एक थोडक्यात आपल्याला किंवा व्ह्यू आपल्याला डेव्हलप करता येईल की ज्या ठिकाणी पोषक घटकांचं पोषण केलं जातं ते म्हणजे स्रोतस आहे. आणि सरणात देशांतर गमनात सीरा. सरण म्हणजे जिथे देशांतर गमन आहे, एका प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशी ज्या सर्व गोष्टींचं जिथे वहन केलं जातं त्याला सीरा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती डोळ्यासमोर उभं राहतं की ज्या ठिकाणी आता नुकतंच पुरण केलं जातंय. बघूया हा आपण पुरण कसं होतं ते. मॅडम, ध्मानाचा अर्थ काय? ध्मानात म्हणजे पूर्णात, पूर्ण करणं याचा अर्थ. आता तेच आपण बघूया चिकित्सा स्थानामध्ये. त्रिमर्मीय अध्याय जो आहे, चिकित्सा का सिद्धीमध्ये सिद्धिस्थानामध्ये हृदयाचं वर्णन वाचूया आपण. तत्र हृदये दशधमन्याः, दशधमन्याः प्राणापानौ मनोबुद्धिश्चेतना महाभूतानि नाभी अमरा इव प्रतिष्ठितानि. काय आहे की हृदयाच्या प्रदेशी धमनी आहेत,
ज्या ठिकाणी काय होत आहे तर रसाचं पूरण केलं जात आहे, रसधातूचं पूरण केलं जात आहे आणि मग ते पूरण मग तो रसधातू हा सर्व शरीरभर पसरवला जातोय. त्यामुळे त्यांना धमनी असं म्हणतात. दशधमन्या हा त्यांच्यामध्ये काय काय आहे त्या धमनीमध्ये प्राण, अपान, मनो, बुद्धी, चेतना आणि पंचमहाभूत हे. आणि कसं की नाभ्याम अमरा इव म्हणजे जी चक्राची नाभी असते की नाही, तुम्ही याचं चक्र पाहिलं असेल बैलगाडीचं चक्र, त्या चक्राची जी काही नाभी असते म्हणजे मध्यभाग असतो, गाभा असतो, त्या ठिकाणी जे काही आपल्याला दिसतं की त्या ठिकाणून सगळ्या बाजूला ते काय म्हणतात ऍक्सेस किंवा चक्राच्या ज्या काही मधल्या दांड्या ज्या आहेत त्या तिथून बाजूबाजूला पसरवल्या जातात. त्याप्रमाणे हे दृश्य दिसतं. दशधमन्या या ठिकाणून वाहत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे 10 प्रकारच्या धमन्या या वाहणाऱ्या ज्या ठिकाणून आहेत त्याला हृदय असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी रसाचं पूरण त्या धमन्यामध्ये केलं जातं, म्हणून पूरणात. धमन्या ध्मानात म्हणजे पूरणात, म्हणून त्या ठिकाणी धमनी हा शब्द वापरला गेलेला. त्यानंतर जिथे जिथे स्रोतस आहेत म्हणजे आता रसधातूची निर्मिती झाल्यावर रसाला पोषण होणार आहे त्या ठिकाणी रसवह स्रोतस आहे. रक्तधातूची निर्मिती झाल्यावर रक्ताचं पोषण होणार आहे त्या ठिकाणी रक्तवह स्रोतस आहे. मांसाची निर्मिती झाल्यावर त्या ठिकाणी मांसाचं पोषण होणार आहे. अशा प्रकारे एक एक धातूंचं पोषण ज्या ठिकाणी होत आहे त्यांना स्रोतस असं म्हणतात, किंवा ज्यांच्याद्वारे केलं जातं त्यांना स्रोतस असं म्हणतात. आणि सिरा म्हणजे काय तर सिरा तर जवळजवळ सगळीकडेच पसरलेले आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण देशांतर गमनात सिरा, प्रदेशांतर गमनात म्हणजे दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी ज्यांचा उपयोग केला जातो किंवा ज्या मार्गांचा उपयोग केला जातो त्यांना सिरा असं म्हणता येऊ शकतं. तर अशा प्रकारे धमनी, सिरा आणि स्रोतस यांचं वर्णन केलेलं आपल्याला चरकाचार्यांनी दिसतं. पण सुश्रुताचार्य मात्र या सगळ्याचं वर्णन वेगवेगळं करतात. त्यांनी स्रोतस वेगळे मानले आहेत, त्यांनी सिरा वेगळ्या मानलेल्या आहेत, त्यांनी हे धमन्या वेगवेगळ्या मानलेल्या आहेत. आणि खास करून सुश्रुताचार्यांनी वातादी वहांचं वहन करणाऱ्या त्या धमन्या असं मानलेलं आहे. वात इत्यादींचं वहन करणारं किंवा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचं वहन ज्यांच्याद्वारे होतं त्यांना धमनी असं म्हटलेलं आहे. 700 प्रकारच्या सिरा मानलेल्या आहेत आणि स्रोतस ही 9 प्रकारची आणि 13 प्रकारची अशी वेगवेगळी मानलेली आहेत. 9 प्रकारची स्रोतस ही बाह्य स्रोतस आहेत जी आपल्या म्हणजे बाहेरचे घटक हे शरीरामध्ये ज्यांच्याद्वारे घेतलं जातं ती म्हणजे 2 डोळे, नाक, मुख, गुद असे जे काही अवयव आहेत ते 9 आहेत. स्त्रियांमध्ये गर्भ किंवा गर्भाशय असा वेगळा मानला गेलेला आहे. अशी ही सगळी स्रोतस मानली गेलेली आहेत. आणि 13 स्रोतस जी आहेत ती जी चरकाचार्यांनी मानली तीच स्रोतस सुश्रुताचार्यांनी पण मानलेली आपल्याला दिसून येतात. तर यांना स्रोतस असं म्हणतात की जे शरीरामध्ये धातूंचं परिणमन करण्यासाठी वर्णन केली जातात. आता मग सिरा, मग मी जे म्हटलं किंवा आता हे पुढच्या श्लोकामध्ये येईल आपल्याला की अपीच्या एके स्रोतसामेव समुदाय पुरुषम इच्छन्ति, मग सगळीकडे स्रोतसच आहेत असं कसं काय म्हटलं जातं. म्हणजे एवढं त्यांनी वर्णन केलंय की धामन करणाऱ्या धमन्या किंवा सरण करणाऱ्या सिरा आणि काय पोषण करणारे ते स्रोतस असं जर वर्णन केलेलं आहे तर मग इथे अपीच्या एके स्रोतसामेव समुदाय पुरुषम इच्छन्ति असं का म्हटलेलं आहे तर त्याचंही स्पष्टीकरण पुढे ते देतात. त्यांनी या सगळ्यांना एकच मानलेलं आहे. काय
स्रोतांसी सीराः धमन्याः रसायन्याः रसवाहिन्याः नाड्याः पंथानाः मार्गाः शरीरछिद्राणि संवृत असंवृतानि स्थानानि आशयाः निकेताश्च शरीरधातू अवकाशानां लक्षालक्षानां नामानि भवन्ति. म्हणजे जे काही शरीर अवकाश आहे त्यांना आपण वेगवेगळ्या नावांनी म्हणू शकतो किंवा वेगवेगळी नावं देऊ शकतो. मग काही स्रोतस आहेत, काही सिरा आहेत, काही धमन्या आहेत, काही रसायन्य आहेत, पण हे सगळे एकमेकांचे पर्याय स्वरूपच आहेत असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. स्थानादि पर्यायानां केचित् धमनी मूलस्य पर्यायान आह. म्हणजे या ठिकाणी स्रोतसां व्यवहारार्थम पर्यायान आह या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. स्रोतस या शब्दाचे पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात की स्रोतस सिरा धमनी. म्हणजे तुम्ही सिरा असेल त्यालाही स्रोतस म्हटलं म्हणून विरुद्ध काही होणार नाहीये किंवा ग्रंथाच्या विरुद्ध तुम्ही जात नाही आहात. स्रोतस याला सिराही तुम्ही म्हणू शकता, पण स्पेसिफिक वर्णन जर करायचं असेल तर जिथे पोषण होत आहे तिथे तुम्ही स्रोतस म्हणा. जिथे सरण होत आहे, जिथे एका प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशी काही वहन केलं जाते त्याला सिरा म्हणा. आणि ज्या ठिकाणी धमन होत आहे, पूरण केलं जात आहे, त्या ठिकाणी तुम्ही धमनी असं म्हटलं तरी चालेल. मग आत्ताच्या काळात जर आपल्याला अगदीच म्हणायचं झालं तर ब्रेनमध्ये सीएसएफ, तर सीएसएफ जिथे उत्पन्न होतं आणि जिथे त्याचं पूरण केलं जातं त्याला तुम्ही सीएसएफ धमनी असं म्हणू शकता. सीएसएफ ची धमनी असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. त्याप्रमाणेच या ठिकाणी किंवा लसिका आहेत. लसिका ज्या ग्रंथींमध्ये तयार होतात त्या लसिकांचं वहन करताना जिथे त्याचं पूरण होतं त्याला लसिका धमनी असं म्हणता येऊ शकतं. तर ही सर्व अनुक्त स्रोतस किंवा अनुक्त सिरा, अनुक्त धमनी असं आपल्याला घेता येऊ शकतं की ज्यांचं वर्णन केलेलं नाही स्पष्टपणे, पण ते घटक हे शरीरासाठी उपयोगी आहेत. तर असं वर्णन आपल्याला केलेलं त्या ठिकाणी दिसतं. पहिलं आपण पहिला श्लोक पाहिला यातला. हा श्लोक पूर्ण केलेला आहे. पुढचा श्लोक अपीच एके स्रोतसम एव समुदयम पुरुषम इच्छन्ति. म्हणजे कोणी एक आचार्य असं म्हणतात की सगळं शरीर हे स्रोतोमयच आहे. सर्व शरीरामध्ये स्रोतसच आहे. म्हणजे याचं एक खूप छान म्हणजे दृष्टांत स्वरूपात मी उदाहरण असं देऊ इच्छिते की जर आपण एखादा फोटो पाहिला तर तो फोटो पाहत असताना जर आपण तो काय स्नूज केला, काय म्हणतात त्याला, झूम केला, स्नूज काय झूम केला तर काय होईल, तर त्यात आपल्याला छोटे 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 पिक्सेल दिसतील. असे पिक्सेल त्या फोटोमध्ये जसे दिसतात तसं आपण आपली बॉडी जर झूम केली तर काय दिसेल, सगळे स्रोतच दिसतील. मग कोणी रसवह असेल, कोणी रक्तवह असेल, कोणी मांसवह असेल, कोणी मेदवह असेल, कोणी शुक्रवह असेल. तर अशा प्रकारे वेगवेगळी स्रोतसह किंवा एखादा अवयव आपण कापून तो झूम केला तर काय होईल, किंवा याच्या खाली बघितला तर आजकाल ते मायक्रोस्कोप खाली बघतात. तर आपण जर आपल्या डोळ्यांनी बघितलं तर कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये स्रोतसांचे भाव दिसतील. बघायला पाहिजेत पुन्हा एकदा करून. तर त्याप्रमाणे आपण विचार करायला काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे अपीच एके स्रोतसाम एव समुदयम पुरुषम इच्छन्ति. सर्वगतत्वात् सर्वसरत्वात् दोष प्रकोपण प्रशमनानां. का त्यांना स्रोतस असं म्हणायचंय, कारण स्रोतस ही कशी सर्वगतत्वात सर्वत्र जाणारी दिसतात. सगळीकडे स्रोतस दिसतात. म्हणजे रसवह स्रोतस सगळीकडे दिसतं, रक्तवह सगळीकडे दिसतं, मांसवह सगळीकडे दिसतं. सर्व सरत्वात सगळीकडे ते वहन करणारी आहेत. सगळीकडे त्याचे जे काही भावविशेष आहेत त्यांचं सरण करणारी आहेत.
कारण रस हा जरी हृदयामध्ये तयार होत असला किंवा हृदयामध्ये त्याचं प्रधानत्व जाणवत असलं तरी रसधातू जे तर्पण करणारं आहे किंवा त्याच्या कार्यानुसार आपण जर त्याला ओळखतोय की रसधातू कसा आहे तर तर्पण करणार आहे, रक्तधातू कसा आहे तर जीवन देणार आहे. तर जर कार्याने देतोय तर तर्पण हे शरीरात सगळीकडेच लागणार आहे, काही हृदयात फक्त एके ठिकाणी नाही लागणार आहे. तर्पण हे सगळ्या धातूंना लागणार आहे, जीवन हे सगळ्या धातूंना लागणार आहे, प्रीणन हे सगळ्या धातूंना लागणार आहे, पुरण सगळ्या धातूंना लागणार आहे, धारण सगळ्या धातूंना लागणार आहे, सगळ्या शरीरामध्ये लागणार आहे. त्यामुळे सर्वत्र सर्वच स्रोतस आहे. त्यामुळे सर्व तत्वात सर्व सरत्वात दोष प्रकोपण प्रशमनाना. आणि हे वाहून काय नेतायत तर दोष वाहून नेतायत. सर्व स्रोतस काय वाहून नेतायत, दोष वाहून नेतायत आणि त्यांचा प्रकोप आणि प्रशमन हे त्या त्या स्रोतसांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता दुसरे एक आचार्य असं म्हणतात, न तू एतदेवम. हे काय बरोबर नाहीये. न तू एतदेवम अशा प्रकारे काही नाहीये. यस्यहि स्रोतांसी यच्च वहंती यच्च आवहंती यत्र च अवस्थितानि सर्वं तद अन्यतेभ्यः. यस्यहि स्रोतांसी, यस्य म्हणजे ज्या धातूचे जे स्रोतस आहे, यस्यहि स्रोतांसी यच्च वहंती जो धातू वाहून नेतात, यच्च वहंती यद च वहंती. यद यद हे सर्वनामे जे वाहून नेतात. इथं पण यस्य हे यद सर्वनामाचं षष्ठीचं रूप आहे. ज्याचं स्रोतस आहे जे वाहून नेतात. यच्च आवहंती जे वाहून आणतात. आवहंती, वहंती म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात घेऊन जातात आणि आवहंती म्हणजे दुसऱ्या भागातून या भागामध्ये परत घेऊन येतात. यच्च आवहंती यत्र च अवस्थितानि म्हणजे यत्रच्या अवस्थितानीचा खाली अर्थ दिलेला आहे. यत्रच्या अवस्थितानी इत्री यत्र मांसादी संबद्धानी म्हणजे जे मांस इत्यादीला संबंधित आहेत. म्हणजे मांस धातूशी संबंधित असलेली ती कुठली, मांसवह स्रोतस. मेदधातूला संबंधित असलेली कुठली, मेदवह स्रोतस. रक्तधातूशी संबंधित असलेली कुठली, रक्तवह स्रोतस. असं यत्रच्या अवस्थितानी सर्वम तद तेच त्याचं स्रोतस आहे. सर्वम तद ते संपूर्ण स्रोतस हे त्याचं स्रोतस आहे किंवा ती सर्व स्रोतस त्या धातूची स्रोतस आहे. सर्वम तद अन्यतेभ्यः म्हणजे दुसऱ्यापेक्षा ते त्याचं स्रोतस आहे. अन्यतेभ्यः तत् सर्वम तस्य एव स्रोतसम असं पुढे अध्यारूत आहे. अन्यतेभ्यः म्हणजे इतर धातूंपेक्षा, अन्यतेभ्यः दुसऱ्या धातूंपेक्षा, तद तद म्हणजे ते स्रोतस, संपूर्णतः सर्वम संपूर्णतः तद धातोः एव त्या धातूचंच ते स्रोतस आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग आता आपण तेच पाहिलं की त्या त्या ठिकाणी जेव्हा म्हणजे शरीरामध्ये रसधातू हा सर्व शरीरभर पसरतोय आणि त्याच्यातून ज्या वेळेला ची गरज आहे एखाद्या अवयवाला त्यावेळेला फक्त रसवाह स्रोतसाद्वारे तेवढ्या रसधातूचे जे काही घटक आहेत ते परिणमन करून त्यांचं रूपांतर रसधातूमध्ये म्हणजे त्यांचं रूपांतर हे रसधातूचं कार्य करण्यासाठी तर्पणासाठी उपयोगी होणार आहे. रक्तधातूचे वाहणारे घटक हे सर्व शरीरभर पसरले. ज्या ठिकाणी रक्तधातूची जास्त गरज आहे त्या ठिकाणी रक्तवह स्रोतसाच्या द्वारे रक्ताचं त्या रक्ताच्या घटकांचं परिणमन हे रक्तधातूमध्ये होऊन त्याचं रूपांतर हे एनर्जी मध्ये किंवा जीवन या कार्यासाठी त्याचं रूपांतर होणार आहे. हे प्रीणन, जीवन, तर्पण, धारण हे सर्व काय आहे, इट इज अ एनर्जी म्हणजे ऊर्जा आहे. त्या धातूंचं परिणमन त्या त्या ऊर्जेमध्ये झालेलं आहे. म्हणजे रसधातू हा तर्पण करणारी ऊर्जा निर्माण करतो, रक्तधातू हा जीवन देणारी ऊर्जा निर्माण करतो, मांस धातू हा प्रीणन करणारी किंवा पुढे धारण करणारी आणि अशा प्रकारे एक एक धातू हा त्या त्या प्रकारची ऊर्जा शरीरामध्ये
निर्माण करत असतो. ती ऊर्जा कमी पडली की पुन्हा त्या स्रोतसाद्वारे ते धातूंचं वहन किंवा ते धातूंचं पूरण हे किंवा त्या ऊर्जेचं परिणमन हे त्या घटकांच्या मधून किंवा त्याच्या समान अशा घटकाच्या मधून हे पुरवलं जात आहे. तर अशा प्रकारे स्रोतस ही सर्व शरीरभर आहेत आणि स्रोतसामेव समुदायम पुरुषम इच्छन्ति. अतिबहुत्वात् खलु केचित् अपरिसंख्येय संख्येयानी आचक्षते स्रोतांसी. अतिशय खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपरिसंख्येय अशी स्रोतस सांगितली जातात. सांगितली जातात. अपरिसंख्येयानी पुनः अन्ये. परिसंख्येयानी पुनः अन्ये म्हणजे इतर काही आचार्य त्यांना परिसंख्येय असं म्हणतात की स्रोतस ही कशी आहे, परिसंख्येय आहेत म्हणजे त्यांची संख्या मोजण्यासारखी आहे, अपरिसंख्येय नाही. अपरिसंख्येय म्हणजे जी मोजता न येणारी आहे. आणि काही आचार्यांच्या मध्ये नाही, यथास्थूल 13 स्रोतस सांगता येत आहेत म्हणून पुढे 13 यथास्थूल स्रोतसांचं वर्णन चरकाचार्यांनी करून ठेवलेलं आहे. पुढे एवढा आपण हे पाहूया आणि थांबूया, टीका पाहूया आणि थांबूया. सर्व गतत्वाद इति स्रोतसाम सर्व शरीर अवयव गतत्वाद इति अर्थ. सर्व गतत्वाद म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये जी जातात त्यांना स्रोतस असं म्हणतात. सर्व सरत्वाद इति उत्तरेण संबध्यते म्हणजे ज्या उत्तर धातूंमध्ये ज्यांचं सरण होतं किंवा दुसऱ्या अवयवामध्ये ज्यांचं सरण होतं किंवा अन्य प्रदेशात ज्यांचं सरण होतं असं वेगवेगळे अर्थ या ठिकाणी उत्तरेण म्हणत असताना अन्य प्रदेश म्हणू शकतो, धरता येईल, किंवा दुसऱ्या अवयवामध्ये ज्याचं सरण होतं किंवा दुसऱ्या धातूमध्ये जेव्हा त्या धातूचं रूपांतर होतं त्यावेळेला त्याला आपण उत्तर किंवा सरण झालं असं आपण म्हणू शकतो. दोष प्रकोपणम अपथ्यम दोष शमनम वा पथ्यम सर्वस्मिन शरीर प्रदेशे दोष रूपम सत तथा भेषज रूपम सद गच्छती. याचाच अर्थ असा होतो की जे काही पथ्यकर पदार्थ किंवा अपथ्यकर पदार्थ आपण सेवन केले जातात ते पथ्यकर पदार्थ दोषांचं शमन करतात आणि अपथ्यकर पदार्थ दोषांचं प्रकोप करतात. हे पदार्थ किंवा हे घटक जे पदार्थांचे जे काही घटक आहेत ते पंचभौतिक स्वरूपात सर्वस्मिन शरीर प्रदेशे दोष रूपम सत दोष रूपाने शरीरामध्ये फिरत असतात आणि भेषज रूपाने शरीरामध्ये फिरत असतात. भेषज रूपम सद्गच्छती किंवा भेषज रूपामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण होतं किंवा त्यांचं परिणमन झालेलं आपल्याला दिसतं. तेन सर्वत्र स्रोतो विद्यते. त्यामुळे सर्व शरीरभर स्रोतस आहेत हे आपल्याला समजतं. तेन स्रोतोमय हा पुरुष इति पूर्वपक्ष. त्यामुळे स्रोतोमय पुरुष हे पूर्व पक्ष या ठिकाणी त्याचं उत्तर पक्ष सांगून किंवा त्याचं स्पष्टीकरण देऊन वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तर निषेधती त्याचा निषेध दुसऱ्या आचार्यांनी केलेला न तू एतद इत्यादी यस्यही स्रोतांसी म्हणजे यद घटितानी यस्यही स्रोतांसी यद घटितानी इति अर्थः. यस्यही स्रोतांसी या शब्दाचा अर्थ असा आहे यद घटितानी ज्याच्या पासून स्रोतस बनलेला आहे. ओके यस्यही स्रोतांसी म्हणजे ज्याच्या पासून स्रोतस बनलेलं आहे. म्हणजे स्रोतस बनायला सुद्धा काहीतरी स्थिर धातू गरजेचे आहे. मग त्या ज्या धातूंपासून स्रोतस बनलेला आहे यद घटितानी इति अर्थः. यच्च वहंती ज्याचं ते वहन करतात ज्याचं यच्च वहंती इति यद रसाधीर वहंती ज्याचं वहन करतात. यच्च आवहंती इति यच्च पुष्यंती इति अर्थः. जे ज्याचं वहन करतात जे पदार्थ पुन्हा
या घेऊन येतात. यच्च आवहंती, यच्च पुष्यंती इति. आवहंती याचा दुसरा अर्थ असा घेतलाय यच्च पुष्यंती इति अर्थः. यत्र च अवस्थितानि इति, म्हणजे या ठिकाणी ते अवस्थित आहेत, म्हणजे मांस इत्यादींमध्ये जे स्रोतस आहेत त्यांच्यापेक्षा ते वेगळी आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे करता. तत्सर्वं धमनीभ्यो अन्यद, म्हणजे त्या सर्व धमनींपेक्षा स्रोतस ही वेगळी आहेत. स्रोतस म्हणजे काय, तर ती या सर्वांपेक्षा वेगळी आहेत. म्हणजे काय, तर ज्याच्यापासून ती घडलेली आहेत, ज्यांचं वहन करतात, ज्यांचं पोषण करतात आणि ज्यांच्यामध्ये ती स्थित आहेत त्यांच्यापेक्षा ती वेगळी आहेत. म्हणजे धमनी इत्यादींपेक्षा ती वेगळी आहेत असं एका आचार्यांचं म्हणणं आहे. तस्मात न स्रोतरूप एव पुरुष इति अर्थः. त्यामुळे यांनी दुसरा पक्ष असा मांडलेला आहे की पुरुष हा स्रोतोमय नाहीये, तो धमनी त्याच्यामध्ये धमनी पण आहेत, त्यांच्यामध्ये स्थिरा पण आहेत, त्यांच्यामध्ये इतर घटकही आहेत, केवळ स्रोतोमय पुरुष नाही असं दुसऱ्या आचार्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यामुळे आपण दोन्ही मार्गांनी आपण काय घ्यायचं यातलं, तर आपण असं घ्यायचं की शरीरामध्ये स्रोतस ही सर्वत्र आहेत, आणि म्हणजे मी जो अर्थ लावते तो या प्रकारे आहे की स्रोतस ही सर्वत्रच आहेत, सर्व धातूंची स्रोतस ही सुद्धा सर्वत्र आहेत, फक्त त्या धातूंचं वहन त्या अवयवापर्यंत पोहोचवण्यासाठी खलेकपोत न्यायानी किंवा केदारकुल्य न्यायानी त्या धातूंचं वहन हे मूळ मार्गातून किंवा रसवाहातून हे सर्व शरीरभर केलं जातं, आणि ज्या वेळेला जो घटक गरजेचा असतो तो घटक परिणमित होऊन त्याचं धातूंमध्ये रूपांतर आणि परिणामतः ऊर्जेमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. असा अर्थ त्या ठिकाणी लावता येऊ शकतो. ठीक आहे, थांबूया. मॅडम, हा जो तिसरा श्लोक आहे ना, त्याच्या टीकेमध्ये आहे सच स्थानानी अंतरस्थस्य रसस्य रुधिरेण समम मेलको. ह्याचा काय अर्थ आहे ह्या लाईनचा? तिसरा ना, हा 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 टीकेमध्ये हे ना, रक्तादीनाम धातूनाम धातू पोषकम, तेच ना? नाही, हा स्थानांतर. हा, रक्तस्य वृद्धी ही शोणित रूपतया, म्हणजे रक्ताची वृद्धी ही शोणित रूपाने परिणमता रसेन, म्हणजे रसाचं परिणमन शोणिताच्या रूपाने झाल्यामुळे रक्ताची वृद्धी होते. बरोबर. परिणमतया रसेन मिलितेन कर्तव्या, म्हणजे रसामध्येच रक्ताची वृद्धी झालेली असते. हे तर आपल्याला माहितीये की आता इथे रस म्हणजे या ठिकाणी आहार रस घ्यायचा आहे की जो सर्वत्र फिरतोय, पोषण करणारा रस किंवा पोषक रस असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. रसेन मिलितेन कर्तव्या सच स्थानांतरस्तस्य रसस्य, म्हणजे आता या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जो रस घ्यायचा आहे तो रस धातू घ्यायचा आहे. त्यामुळे स्थानांतरस्थस्य रसस्य, म्हणजे वेगळ्या स्थानात असलेल्या रसाच्या रुधिरेण समम मेलको, रुधिरासह त्याचं संमेलन किंवा मिलन न गमन मार्गम, गमन मार्गाशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे तो जो रसधातू आहे, जो पोषण करणारा रसधातू आहे, त्याने रसाची निर्मिती करून झाल्यानंतर पुढे रक्तधातूमध्ये परिणमन झाल्यावर रक्तधातू निर्माण करण्यासाठी त्याला रक्तवह स्रोतसामध्ये जावं लागणार आहे, आणि त्या रक्तवह स्रोतसात जाण्यासाठी त्याला मार्गाची आवश्यकता आहे. तो मार्ग म्हणजे स्रोतस, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि रसेन मिलितेन कर्तव्या या ठिकाणी पुन्हा तिथे त्यांना असंच म्हणायचंय की रसानंतरच रक्ताची उत्पत्ती होते किंवा रसधातूचं परिणमनच रक्तामध्ये होतं असं सांगण्यासाठी त्यांनी तो अर्थ त्या ठिकाणी किंवा तो शब्द त्या ठिकाणी लावलेला आहे की रसेन रसेन परिणमता शोणित रूपतया
रक्तस्य वृद्धिः तथा रसेन मिलितेन कर्तव्या, म्हणजे रसामध्येच रक्ताची उत्पत्ती होते, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रसवह किंवा रसधातूच, जो पोषण करणारा रसधातू आहे त्याचंच वर्णन आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, जो सर्व धातूंचं पोषण करतोय आणि त्याच्यामध्येच रक्तधातूची निर्मिती होते आणि मग तो रक्तधातूचं पोषण त्या ठिकाणी करत आहे असं लक्षात घ्यायचं. आणि मग रसधातू आणि रक्तधातू हे जर काय म्हणजे रसधातूचं पोषण रसवह स्रोतसामध्ये, रक्तधातूचं पोषण हे रक्तवह स्रोतसात, हे जर वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे तर मग त्यांना जोडणारा काहीतरी मार्ग तर पाहिजे, तो मार्ग म्हणजे स्रोतस, असं आपण या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं याचा अर्थ. ठीक आहे. हो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी लिहिलंय की स्रोतक कारण किंवा स्रोतस हे कारण असल्यामुळेच धातूनां प्रायो रक्तादीनां उत्तर धातू पोषक भाग परिणामो भवती, म्हणजे स्रोतस असल्यामुळेच उत्तर धातूमध्ये त्याचं परिणमन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं. आणि हा उत्तर धातूचा अंश हा खूप कमी प्रमाणात असतो, नंतर त्याचं पुन्हा रूपांतर हे मांसवह स्रोतसातच होतं, किंवा त्या ठिकाणी उत्तर धातू तयार झाल्यावर तो मांसवाहातूनच वाहणार आहे, तो रक्तवाहातून नाही वाहत, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणूनच मी म्हटलं की जरी हे सगळं दिलेलं असलं हे थोडं आपल्याला कन्फ्युजन करणारं असतं, पण आपण हेच लक्षात घ्यायचंय की सर्व शरीरामध्ये आपल्याला दिसताना हेच दिसतं, की प्रत्यक्ष प्रमाणात हेच दिसतं आपल्याला की सर्व शरीरामध्ये सर्व धातूंच्या कार्याची गरज दिसते. रसाचं प्रीणन, हे तर्पण, प्रीणन, जीवन धारण, पोषण हे किंवा नूतनीकरण किंवा शुक्र धातूचं जे कार्य आहे वृक्ष, हे कार्य आपल्याला सर्व धातूंमध्ये झालेलं दिसून येतं किंवा सर्व अवयवांमध्ये झालेलं दिसून येतं. त्यामुळे सर्व ठिकाणी सर्व धातूंची स्रोतस आहे आणि म्हणूनच त्याला काय स्रोतोमय हा पुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग त्या अवयवामध्ये जेव्हा त्या धातूंचे घटक गरजेचे असतात त्यावेळेला त्या स्रोतसाद्वारे त्याचं परिणमन, कारण स्रोतसांमध्ये परिणमन होणार आहे, त्यामुळे त्या धातूंचं परिणमन हे आहार रसातून त्या धातूची निर्मिती होऊन ते परिणमन केलं जातं. धातू घटक आणि आहार रसातूनही निर्मिती होताना काय होतं की धातू घटक घेतले जातात, धातूचे गुण घेतले जातात. म्हणजे आहार रसामध्ये रस वाहत असताना काय असं दिसणार आहे का हा रसधातू आहे, हा रक्तधातू आहे, हा मांसधातू आहे? नाही. रसधातूचं स्नेह दिसणार आहे, रसधातूचं द्रवता दिसणार आहे, रक्तधातूचं तेज दिसणार आहे. रक्तधातूचं म्हणजे तेज दिसणार आहे म्हणण्यापेक्षा तेज हा गुण तिथे वाहणारा आहे, किंवा तो जो आहार रस आहे तो तेजोमय आहे. आपण पाहिल्यांदा की ते रसधातू हा परम सूक्ष्म होतो आणि ते सगळे कण हे तेजोमय असतात, तर हे तेज तिथून वाहत आहे, ते तेजच रक्तामध्ये परिणमन करणार आहे. त्यानंतर आणि तेच तेज परिणमन करण्यासाठी पण उपयोगी पडणार आहे एकेका धातूंमध्ये. त्याच्यानंतर काय जे शुक्र धातूची गुरुता किंवा मांस धातूची गुरुता, मेद धातूची गुरुता ही वाहणार आहे. त्यामुळे गुरुगुण जिथे गरजेचा आहे तिथे गुरुगुणाचं पोषण होणार आहे आणि धारण होणार आहे, पूरण होणार आहे. जिथे द्रवगुण गरजेचा आहे तिथे द्रवगुणाचं पोषण होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पंचभौतिक आणि गुणांच्या स्वरूपी असंच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि अशाच गुणांचंच पोषण त्या ठिकाणी होत राहतं, हे आधी आपण पक्क मनात ठेवायचंय. आणि तरच आपल्याला जर हे कळलं तरच आपल्याला व्यवस्थित पुढचे जे व्याधी आहेत ते चांगले कळतात. कारण रसवह स्रोतसामध्ये दृष्टी झाली याचा अर्थ काय होतो की रसवह रसाचे जे गुण आहेत ते तिथे बिघडलेले आहेत, रसधातूचे गुण हे त्या रसवह स्रोतसामुळे बिघडले आहेत. मग कदाचित स्रोतसामध्येच बिघाड झालेला आहे किंवा कदाचित धातूमध्ये बिघाड झालेला आहे.
तर कशामध्ये बिघाड झालाय हे आपल्याला त्यावेळेला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे रसाची जी द्रवता आहे ती कमी होऊन तिथे शुष्कता आली आहे का किंवा तीक्ष्णता आली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. रसाचा शीतगुण जो आहे तो जाऊन त्या ठिकाणी वृक्षगुण आलाय का, त्याच्याने ते रसवह स्रोतस बिघडलंय का हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे स्रोतस हे प्रकरण थोडं अवघड आहे, पण तरीही एकदा समजून घेतलं तर ते कळायलाही तितकंच सोपं आहे. ज्या वेळेला आपण वरचे श्लोक वाचतो ना स्रोतसांमध्ये ते खूप छान कळतात, पण खाली टीका वाचायला गेलं की ते थोडस अवघड जाऊ शकतं. पण त्यामुळे आपण थोडस दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण ह्या म्हणजे टीकांचं वर्णन वाचतो त्यावेळेला थोडं आपण आपल्या मनाने किंवा आपलं जे काही नॉलेज आहे तेही तिथे लावावं असं माझं तरी मत आहे की जर आपल्याला काही वेगळं कळलं असेल याच्यातून जर श्लोकांमधून तर त्याचाही उपयोग त्या ठिकाणी करावा. टीका ही आपल्याला नक्कीच आहे मदतीला, पण कदाचित आपलं विवरण हे अजून पोषक असं ठरू शकतं. ज्या गोष्टी चुकत असतील आपल्या त्या नक्कीच टीकेतून बघाव्यात, पण आधी स्वतः अर्थ लावून पाहावात. निदान ज्यांना येतोय त्यांनी तरी लावायला काहीच हरकत नाही. थांबूया तिथे. आलं हो मॅम. लक्षात? हो.